नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नर्मदा देवी सोसायटी डॉक्टर RP रोड मुलुंड पश्चिम या ठिकाणी राहणाऱ्या रिया राजेश शेडगे या वहिनींना भेटणार आहोत आणि आज त्यांची प्रेमकथा ऐकणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया शेडगे कुटुंबात. नमस्कार. या उखाणा. जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची तुळजाभवानी, राजेश्वरांचं नाव घेते, त्यांची मी अर्धांगिनी. अरे वा, छान. हा, द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे मोठे दीर. नमस्कार. ही माझी मोठी बहीण. नमस्कार. ही माझी नणंद. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ते माझे बाबा. नमस्कार. ही माझी भाची. नमस्कार. माझा पुतणा. ही माझी पुतणी. तो माझा भाचा. ती माझी आत्या. हो. ती आमची लता मावशी. नमस्कार. ती आमची वहिनी. तो माझा भाऊ. ही माझी छोटी बहीण. ही दुसरी बहीण छोटी. नमस्कार. ती माझी मैत्रीण रुपाली. बरं. त्या आमच्या बाजूच्या काकी आहेत. नमस्कार. ती माझी मोठी बहीण ताई. आणि इथे माझी भाची आहे. नमस्कार. माझा भाचा. नमस्कार. झाली आजी. ह्या आमच्या आजी आहे. आजी नमस्कार. हा, नमस्कार. छान. चला, सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. कुठलं बालपण? जन्मस्थान गावी आणि जन्मस्थान गावी. जन्माला गावी झाली मी. कुठे? टांगर. कुठे? दापोली साईड. दापोलीला. मग तिथेच बालपण सगळं? नाही, मुलुंडला. मुलुंडमध्ये कुठे? इथेच कदमपाडा. तुमचं बालपण कुठलं? आमचं मी घाटकोपरला झालो आणि नंतर इकडे आलो मुलुंडमध्ये. आले कधी मुलुंडमध्ये? नंतर इकडे 4वीला 5वीला असताना इकडे मुलुंडमध्ये आलो. मुलुंडमध्ये आले. घरी कोण कोण होतं? आई, वडील, बहीण, 2 भाऊ आहेत मोठे. आई बाबा काही नोकरी करायचे? हो. कुठे? आई भांड्यांची कामं करते. अच्छा. आणि बाबा लिपमॅन होते. आणि तुमच्याकडे? माझ्याकडे आई, बाबा, आजी आता नाही आहे, काका, काकी आणि 4 बहिणी आम्ही. आणि शाळा कुठली? रतन म्युन्सिपाल्टी शाळा. तुमची शाळा कुठली? म्युन्सिपाल्टी शाळा. एकाच शाळेत होता का तुम्ही? नाही, वेगळ्या शाळेत होता. वा, छान. मग कुठे जमलं? मी एका ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर कामाला लागली होती लहान मुलांना सांभाळायला. लहान मुलांना तर तिकडे आमच्या बाजूला आमचे गाववाले म्हणजे राहतात, तिथे हे यायचे रोज. तेव्हा तुम्ही कशाला जायची तिकडे? त्यांचे मित्र असायचा माझा तिकडे. मित्र राहतो माझा. तुमचा मित्र राहतो म्हणून तुम्ही जायचा? हो, म्हणून मित्राच्या घरी जायचो. मित्राकडे जायचा. आणि हा तिकडे बाजूला मुलं सांभाळत. मग काय झालं? मग ओळख झाली त्यांची. ते गावाले होते ना, त्यांच्याशी पण मी बोलायची वगैरे. मग हे पण तिथे होते. मग यांच्याशी हळूहळू बोलायला लागली. फ्रेंडशिप झाली आमची. हळूहळू म्हणजे आता हळू बोलता येत तसं? नाही, मोठ्याने पण हळूहळू बोलायची. काय झालं? मी माझ्या मित्राच्या घरी जायचो तिकडे. तर ही तिकडे असायची आम्हाला. मग तेव्हा ही त्यांचे गाववाले होते. ते माझा मित्र यांचे गाववाले होते. तर ही त्यांच्याबरोबर बोलायची, तर मी पण माझ्या मित्राबरोबर असायचो. तर आमचं बोलणं चालणं थोडं वाढत गेलं. कसं वाढलं ते? असंच बोलता. पण तुम्ही रोज मित्राकडे जायचा? रोज जायचो. किती वाजता जायचे साधारण तुम्ही? संध्याकाळी, दुपारी. संध्याकाळी, दुपारी. ते काय डॉक्टर आहे का? सकाळ, दुपार, संध्याकाळ. मग आणि तुम्ही तिकडेच असायचे? मी सकाळी 9ला जायची, डायरेक्ट संध्याकाळी 8ला सुटायची तिकडनं. आणि तेवढ्या वेळात हे 2ला तिकडे यायचे मित्राकडे? हो ना. छान. तुम्ही मुलांना झोपवायचा आणि यांच्यावर गप्पा मारायचा. मग पुढे काय? मग मी त्यांना असं विचारलं, मला हे खूप आवडायला लागले होते तेव्हा. मग मी ह्यांना विचारलं की मला तू खूप आवडतोस, तुझा काय? असं डायरेक्ट तुम्ही विचारलं? ते थोडे एकदम हे झाले होते, आता काय बोलू मी. डायरेक्टली मला अशी बोलली. कुठे लोकेशन काय? कुठे? तिकडेच. जिथे जॉबला होते तिकडेच विचारलं तुम्हाला? अरे बापरे. मग त्यांचा काय चेहरा बघण्यासारखा झाला असेल? तुम्ही प्रपोज केलं त्यांना? अरे कहाणी में ट्विस्ट आहे, उलट आहे सगळं. मग तुम्ही काय मित्राकडे जाणं बंद केलं की? नाही. मग चालूच होतं, पण मी 2 दिवसांनी उत्तर दिलं. तुम्ही त्यांना 2 दिवसांनी उत्तर दिलं. मग 2 दिवसात मित्राकडे गेलाच नाही? काय झालं वहिनी?
काय नाही, मग 2 दिवसांनी उत्तर दिलं की हा बोलले म्हणून मला आवडतेस तू. 2 दिवसात आवडायला लागल्या. हा? हो मग पुढे मग पुढे चालणं तर होतच. हा. पण नंतर तिने प्रपोज केला. हा. मग मी विचार केला. मी बोललो ठीक आहे. काय घरी- विचार केला? घरी घरी विचारला आधी. विचारलं. तुम्ही डायरेक्ट घरी जाऊन विचारलं माझ्या आई वडिलांना विचारलं. माझ्या काय म्हणून? आई-वडिलांना सांगितलं की अशी अशी एक मुलगी आहे की मुलं सांभाळते व्यवस्थित. अरे असंच ना, तेव्हा तुमचं काम तेच करत होता तेच ना होतं. तुम्ही? हा हा मग तर आईला सांगितलं. आई वडिलांना विचारलं. आई बोलली ठीक आहे बघू आपण. मग मी नंतर तिला जाऊन उत्तर दिलं हो म्हणून. हो म्हणून मग मी फर्स्ट टाइम त्यांना भेटायला गेली होती सासूबाईंना तेव्हा कुठे इथे घरी घरी आली होती. घरी दसऱ्याच्या दिवशी. डायरेक्ट आला? हा साडी वगैरे नेसूनच डायरेक्ट घरात आली होती तेव्हा दसरा होता म्हणून. बरोबर. मग दसरा भेटली. तिच्या घरी काय माहित नव्हतं तेव्हा. तुमच्या घरी माहित नाही अजिबात नाही, फक्त माझ्या बहिणींना फक्त सांगितलं होतं काय म्हणून? की मी एक मुलगा असा पसंत केलाय, मला आवडलाय, आमचं म्हणजे आज- चालू केलंय असं म्हणजे. दसरा आहे तर मी सोनं वाटायला लागलो. तिला घेऊनच गेली होती, मोठ्या ताईला सांगते. अच्छा त्याला घेऊन इकडे आले होते. हा ताईला मी तुमच्या घरी सांगते माहिती घेऊन होतं? गेली होती. हो, हा माझ्या घरी माहिती. त्यांच्याकडे स्टार्टिंग पासूनच माहिती होतं. मग? मग आईनी बोलले छान आहे, आवडली मला. काय लगेच? नाही, हा लगेच तिथेच बोलल्या त्याला. हो होकार दिला. हो मग काय खुश? खुश. मग तुमच्या घरी कधी कळलं? माझ्या घरी खूप उशिराने कळलं. कधी म्हणजे बाहेर ना असं कळलं, मग मला खूप ओरडलं वगैरे, म्हणजे खूप म्हणजे ओरडले वगैरे की असं नाही करायचं. बरोबर आहे. मग सांगितलं नाही मी सोनं वाटून आले गेले तुमचे? खूप अडकले होते घरातले मग सगळे. चिडणार पण ना. माझ्या बहिणी सगळ्या सपोर्टिंग होत्या म्हणून काही टेन्शन नव्हतं मला. मी हा बोलायची, परत दुसऱ्या दिवशी लपून भेटायला जायची. काय एवढी जादू आहे हो त्यांच्यात? काय हो असं किती दिवस चाललं होतं? खूप वर्ष, खूप वर्ष. म्हणजे तुम्ही 2 का 3 वर्षानंतर मग घरात माहिती पडलं. याच्या आधी कोणाला माहिती, फक्त माझ्या बहिणींना माहिती होतं. मग त्या सपोर्टिंग होतात. मग इकडे जायचं तिकडे जायचंय. मग मार्केटला आम्ही गेलं, कधी भाजी घ्यायची, आम्ही गार्डनमध्ये बसायला जायचो. तुम्ही गार्डन मध्ये ती भाजी घ्यायची, तिची भाजी घेऊन झाली काय कॉल करायचा, मग आम्ही येऊन जायचो. पण इतका वेळ भाजी शेतात लावली असती तर उगवली असती. अरे तुमची आयडिया होती. मग शिवण क्लास जॉईन केला होता. ते काम सुटलं, नंतर भेटायचे प्रॉब्लेम झाले होते, आता कसं भेटणार. मग शिवण क्लास जॉईन केला. मग तिकडे तरी रोज यायचे भेटायला. हे जायचे हा रोज. रिळ बिळ घेऊन जायचे. अरे शिवण क्लासला भेटायला जाताना रिळ बिळ सुई नाही? 2चा क्लास असायचा, 1:30 वाजता निघायची, अर्धा तास बोलायची, मग क्लासला जायची. बरं असं सुरू होतं. पण मग घरी कळल्यावर काय तुमच्या घरी खूप. राडा हो ना? बाबा आमचे, काकी ही सगळे भडकले होते, आजी वगैरे. मग स्वाभाविक आहे मुलगी असं करेल असं नाही वाटलं करायचं, नव्हतं. नाही करायचं. आणि मग होकार कसा झाला? ओकार आमचं मग 1 वर्ष ब्रेकअप झालं. मला मंगळ होतं. अच्छा तुम्हाला मग हा तर मग मी सासूबाईंना सांगितलं की मला मंगळ आहे. तर मग आई बोलले नाही चालणार म्हणते. मग आम्ही म्हटलं जाऊ दे चल. मग टेन्शन आलं असेल ना? खूप टेन्शन आलेलं. आम्ही म्हटलं जाऊ दे. तरी 1 वर्ष आम्ही थांबलो. पण 1 वर्षात भेटले नाही? नाही अजिबात नाही भेटलो आम्ही 1 वर्षात. फक्त मी फोन करायची, ते पण उचलायचे, हाय हॅलो करायचे आणि ठेवून द्यायचे. बाकी काहीच नाही व्हायचं. बोलणं नाही, बाकी भेटणं नाही. नाही. 1 वर्ष. हा 1 वर्ष. इकडेच आम्ही एरिया पण आमचा जवळच आहे. मग येणं जाणं सगळं होतं. नजरेतनं बघायचं तरी सुद्धा न बघितल्यासारखं जायचं. मग अरे 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 काय असेल ना ते वर्ष. मग मग त्याच्या आता काय करणार, त्याला मंगळ आहे, मग त्याला काय झालं म्हणून त्या गोष्टीमुळे मी म्हटलं जाऊ दे चल, आपल्या नशिबात नाही. हे बोलायचे असेल नशिबात तर होईल आपलं, नाही तर मग सोडून दे. पण दरम्यान त्यांना दुसरं स्थळ आलं असतं तर? त्यांनी बघितलंच नाही. नाही मला स्थळ वगैरे नव्हते आले. नाही. मला फक्त स्थळ तिला यायचे. फक्त यायचं स्थळ. मी नकार द्यायची. का? मला करायचंच नव्हतं. मला करायचं होतं त्यांच्याच करायचं होतं. तुम्ही ठरवलं होतं? ठरवलं होतं. मग मी गणपती बाप्पा लालबागला गेली होती ना, तेव्हा नवस करून आली होती किंवा मला काय पण कर, मला याच्याशीच लग्न करायचं आहे. मग ह्यांची पत्रिका वगैरे बघितली आम्ही, तेव्हा ह्यांनाही मंगळ आलं. अरे वा. हां मी एका ज्योतिषीकडे गेली तेव्हा. मग मी बाबांना वगैरे सांगितलं. मग मला परत घरी माहिती पडलं की परत हिचं चालू झालं आहे. मग तेव्हा पण ओरडले. मी बोलले बाबा त्यांना पण मंगळ आहे, मला पण मंगळ आहे, करून टाका आता, मला पण करायचं ते. तरी पण ते नकार दिलाच होता मला. नंतर मग माझ्या सासूबाई घरी आल्या, समोरूनच सगळं बोलून गेले की आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे, करून द्या ना.
दोघं प्रेम करतात. तुम्ही काय गप्पच होते, आता होते तसे? नाही, मग मी सगळं आई वडिलांना सांगितलं होतं, तुम्हीच बघा, तुम्हीच बघा, तुम्हीच सगळं करा, सगळं करा. मी फक्त उभारत. नवस वगैरे सगळं तुम्ही करताय? त्यांनी पण केले होते. तुम्ही पण? हा, त्यांनी पण नवस केले होते. महालक्ष्मीला गेलेलो तिथे, परत ठाण्याला कुठली देवी ती, आशापुरा देवीला. मी फक्त लालबागच्या राजाला गेलेलो. हा? पूर्ण झालं 1 वर्षानंतर आम्ही नवस पण फेडून आलो. मग अरे वा वा, छान छान छान. पण मग मला सांगा, लग्न कधी झालं? 2012 मध्ये. 12. पण तेव्हा दोन्ही घरातले होते? हो हो होते. मग दोन्ही घरात हा, एकदम छान झालं. हा, लग्न एकदम जोरात एकदम केलं? थाटात माटात हळद सगळं वगैरे व्यवस्थित. सगळं? हो, एकदम छान. पण मला सांगा, लग्न झाल्यापासून तुम्ही कायमचेच गप्प झालात का हो हो, घरात? मी शांतच आहे. हा? मी शांत आहे. अय, वहिनी ही तर- बडबडी आहे. हा? एका शब्दात त्यांनी सांगून टाकलं. बरं. हेच तर रहस्य आहे ना सुखी संसाराचं. बरोबर. आता या ठिकाणी पहिला खेळ, आणि या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. 8 वस्तूंवर हे 8 टॅग ठेवा आणि बघूया 1 रुपया मिळतो का तुम्हाला आज. आता 4 संधी आहेत. 4 संधीमध्ये जर 1 रुपया मिळाला तर त्या 4 वस्तू तुम्हाला मिळणार आणि तेवढं बक्षीसही मिळणार. बघूया. 20 रुपये. आता 3 संधी शिल्लक आहे. 100 रुपये. बघा, परत विचार करा, वेळ घ्या, आणि कारण आता 2च संधी राहिलेल्या आहेत. पॉवर बँक बदलायचंय. नाही. 50 रुपये. आता 1च संधी आहे. हेच नक्की 1 रुपया. 171 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. सासूबाई, सांगा, काय सांगाल सुनेबद्दल? आणि जेव्हा हे कळलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? मला काय नाही वाटलं, मला आवडली होती म्हणून मी बोलली की हा तिच्याबरोबरच लग्न ह्याचं करायचं, मुलग्याचं म्हणून. तुम्ही ठरवलं होतं? हा, पण मी घरी गेली ना तर तिची आजी नाहीच सांगत होती की मग ही बोलली मी पळून जाणार, पण मी याच्याबरोबर लग्न करणार. हो. हा, पण कशी आहे सून? कशी आहे? सून चांगली आहे, हसरी आहे. हसरी आहे. आणि मुलाचं हसणं बंद झालंय लग्नात. मुलगा माझा शांत आहे एकदम. पण असं कधी करेल असं वाटलं होतं का? प्रेमात वगैरे पडेल असं? नाही, नव्हतं वाटलं. तुमच्याकडचं कोण आलंय माहेरचं? आई, बाबा. अरे वा वा, आई बाबा. आई, सांगा, काय कसं वाटतंय आता? जर जमलं तेव्हा ती सांगायला लागली मला की आई माझं जमलंय. हा. तर मी मला घरचे ना, तुझे आई वडील हे तयार नाही आहेत, मग तू कशाला करते लग्न? मी तिला बोलली ते नको कर, पण आजी बोलली होती, आजीने साथ दिली होती जरा मला, जाऊन ते करून घे. काकीला खूप बडबड करत होती, तिला ह्यानं चढवली होती तिच्या वडिलांना, ती नकोच बोलती करू. पण आता बरं झालं ना? तर बरं, चांगलं आहे, पण मला सांगा, जावई कसं आहे हो? छान आहे. जावं छान आहे, पण ती जरा खडूस आहे. हे आईच बोलू शकते. सासू बोलले असता तर अंगावर आल्या असत्या. हो की नाही? बरं, जरा बाबांकडे द्या. आता छान वाटतंय, पण पहिल्या मला विरोधच होता पहिल्यापासून. बरोबर आहे. हो, करायचं तर आपल्या पद्धतीनेच करायचं असं मी ठरवलं होतं. पण मला बहुतेक लोक बोलले, अरे लग्न होतोय ना, मग कशाला एवढे आडकाठी करतोस? बरोबर आहे. म्हणून बोलत जाऊ दे, लग्न तर लग्न करायचं. मग जावई कसं आहे हो? जावं छान आहे. होय ना? हो जावई कधी एकदम चांगला मिळाला की? हो हो, एकदम first. शोधून पण मिळालं नसतं की नाही? काय प्रॉब्लेम असला तर लगेच फोन केला तर लगेच येतात. होय ना? माझे दोन्ही जावई जावई. अरे वा. दोन्ही जावई कधी पण फक्त फोन माहिती पडला की लगेच येतात दोन्ही पण. आणि मुलगी? मुलगी काय, तिला कधी घर नकोच, जवळ राहतो आम्ही, काय लांब पण नाही. पण कधी बोललं वा हौशेने ये जरा जेवायला, नाही. सासरवाडी मेन. वा रे वा, सासरी म्हणजे किती खुशीत आहे बघा हा. आता. हो की नाही? पण एक आपल्याला आशा वाटते ना, कधी- काय येऊन जरासा खा आणि जा, बरोबर. काय लांब पण नाही. हो, बरोबर. माझी मोठी मुलगी ठाण्याला राहते, ती तरी येते कधी ना कधी, पण पण ही जवळ राहून यायला मागत नाही. अच्छा 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 अच्छा. काय हो, काय असं. डबा न्यायला लागतो? हा? डबाच दे, डबा घेऊन दे. तुम्ही डबा घेऊन येता? हो मी मागून घेते, बहिणी घेऊन येतात. मग हो. अरे वा, हट्टी ना पहिल्यापासून. हा. तो स्वभावाला आहे. आईने एका शब्दात सांगितलंय काय ते. बरं, आता तुम्हाला विचारायचंय की जर आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार, आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला?
सॉरी बोलायचं असेल तर माझ्या आई बाबांना. त्यांच्या मनाविरुद्धच मी सगळं केलं. मी माझ्या जिद्दीने मी यांच्याशी लग्न केलं की मी करणार तर त्यांच्याशी करणार तर कुणाशी करणार, म्हणून मला त्यांना सॉरी बोलायचं आहे. आणि थँक्स म्हणायचं आहे माझ्या सासूबाईंनी. त्यांना स्टार्टिंगपासून ते डी एनपर्यंत मला सपोर्ट केलं आहे. माझ्या बहिणी आहेत, माझी बहिणी आहे, त्या लोकांनी सगळ्यांनी म्हणजे त्या लोकांनी सगळ्यांनी मला सपोर्ट केलेलं आहे. ओके. म्हणून या लोकांचं सगळ्यांचं थँक्यू. आणि त्यांना नाही ज्याने मुलं सांभाळायला ठेवलेलं आणि त्यांच्यामुळे झालं हे सगळं. तो ओळखत पण नाही आता मला. तुम्ही हो? मी माझ्या आईवडिलांना बोलेल, कारण त्यांनी लग्नासाठी परमिशन दिली, त्याच्यामुळे थँक्स पण त्यांनाच बोलेल आणि सॉरी पण त्यांनाच बोलेल. हो. तुम्ही फार कमी बोलता का? पहिल्यापासून काय करून ठेवलेत वहिनी त्यांचं? मी काय नाही केलं, त्यांना बोलायची परमिशन आहे ना. मुलाला सांगा ना, त्यांना ते बोलतच नाही. पण आज वहिनींसाठी गाणं म्हणायचं असेल तर कुठलं म्हणा? म्हणा नाही. पण पुढचा खेळ का खेळाल ना? हो नक्की. धावायचंय थोडं. एक रंग देणार, त्या रंगाच्या वस्तू घेऊन यायच्या. आणि जर 5 वस्तू आणल्या तर पहिलं बक्षीस मिळवून देणार, 7 वस्तू आणल्या तर दुसरं, आणि 11 वस्तू आणल्या तर तिसरं बक्षीस मिळवून देणार. बघूया, आज गाणं नाही गात आहेत पण वहिनींसाठी धावपळ कशी करतात ती बघूया. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे स. साखर घ्या, साखर. इथे डबा आहे बघा अल्युमिनियमचा. साबण पण आहे बघा, साबण. साबण आहे बघा. बेबी साबण आहे बघा. हा, 30 सेकंद झाली, 1.5 मिनिट राहिलं. हे कपाट खोला, हे वरचं. हा, तिथे साबण आहे बघा. वरती 50 सेकंद झाली. 50. 1 मिनिट 10 सेकंद राहिली. आतापर्यंत 3 वस्तू आणल्या आहेत. लवकर घाई करा. सूप आणा, सूप. 1 मिनिट पूर्ण झालं. हा, ठीक आहे समजलं. सोनं. 10 9 8 7 4 3 साखळी 2. पायात आहे. हा, कळली. वेळ संपली. उभे राहा. काय आणलं सांगा? साडी 1 त्याच्यात सुई आहे, 2 साखर, 3 साबण, 4 चाकू, 5 साखळी आहे, 6 आणि सोनं 7. अभिनंदन, 2 वस्तू मिळाल्या. झी मराठीकडून ही पहिली भेटवस्तू. अभिनंदन. आणि 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून ही दुसरी भेटवस्तू. अभिनंदन. मला तुम्हाला विचारायचं आहे वहिनी, 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. यांनी मला फिरायला न्यावं. फिरायला नेत नाहीत. टाइम नाही भेटत. पूर्वी बरे हो, दुपार सकाळ संध्याकाळ जात होता, जरा घेऊन जा फिरायला. दुसरी, थोडं बोलायला शिकावं. अजून खूप कमी बोलतात. तुम्ही संधी द्याल तर बोलतील. बरं, जरा जास्त बोलाल प्लीज. तिसरी, जसे आहेत तसे छान आहेत, बस असे. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. सकाळी लवकर उठली पाहिजे. काय हो, काय असं म्हणतायत? नाही सकाळी उठत? उठते परत झोपते. उठते ना मग वेळेवर. उठते पण परत आंघोळ करून झोपते. तुम्ही काय म्हणाले? सकाळी लवकर उठलं लवकर पाहिजे. नाही उठत, उठली तर आंघोळ करून परत झोपते. बघा आता काय ते. दुसरी अपेक्षा? दुसऱ्यापेक्षा काय नाही, चांगली आहे. काय डोळ्यांनी काय डोळे मोठे केलेत की काय? ते दुसरी अपेक्षा सांगणार तेवढ्यात वहिनींकडे बघितलं आणि काही अपेक्षा नाही म्हणाली. काय होईल? बोलू द्या ना त्यांना आज तरी. बोला. दुसरी अपेक्षा काय नाही, लवकर फक्त उठली पाहिजे, बस. बाकी व्यवस्थित आहे. पहिली अपेक्षा लवकर उठली पाहिजे. दुसरी अपेक्षा सकाळी लवकर उठली पाहिजे. तिसरी अपेक्षा सकाळी लवकरच उठली पाहिजे. बरं, आता लवकर उठा आणि दोघेही घर आनंदी ठेवण्यासाठी जसे झटतात तसेच झटा. आणि वहिनी, जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही अशा शांत राहा. बरं, आता हसताय तसेच हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. सेंको गोल्ड अँड डायमंड्स यांच्याकडून ही सोन्याची नथ. अभिनंदन. बहिणींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक नवी प्रेमकथा ऐकण्यासाठी होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.